चषक, हाय व्होल्टेज धमाका आणि हाय व्होल्टेज ड्रामा देखील या स्पर्धे दरम्यान आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील दुसरी लढत देखील आपण पाहतोय। एएस स्पोर्ट आरोली क्रिकेट संघ विपक्ष फ्रेंड सर्कल सराफ आजगाव क्रिकेट संघ या दोन क्रिकेट संघा दरम्यान देखील मर्यादित 6 षटकांचा सामना। पहिले 2 षटक क्रमांक दोन्ही फलंदाज आपल्याला मैदानाच्या ठिकाणी पदार्पण देखील करताना पाहताना मिळत आहेत। एका बाजूने वैभव जाधव तर त्याच्या साथीला देखील ओमकार शिंदे देखील सज्ज झालाय। मर्यादित 6 षटकांचा सामना, खासदार चषक आणि या स्पर्धेचा तिसरा दिवस देखील आणि तिसऱ्या दिवसातील दुसरा लढत देखील आपण पाहतोय। अरवलीश्वर आरोली विपक्ष फ्रेंड सर्कल सराफ आजगाव क्रिकेट संघ या दोन क्रिकेट संघांदरम्यान देखील ही लढत। प्रथमतः नाणेफेकीचं कौल देखील केलं होतं। अरवलीश्वर आरोली क्रिकेट संघाचा आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय देखील पटकावलाय। मर्यादित 6 षटकांचा सामना, प्रथम 2 षटक क्रमांक हे मात्र पॉवर प्लेचं षटक क्रमांक आपल्याला पाहताना देखील मिळेल। गोलंदाजी एंडवरती गोलंदाजचा आपल्याला पाहताना मिळतोय बाबा बाकर गोलंदाज। प्रथम षटक क्रमांक हे पॉवर प्लेचं षटक क्रमांक आपण पाहतोय। स्ट्रायकिंग एंडवरती नक्कीच वैभव जाधव देखील सज्ज असेल तर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती ओमकार शिंदे त्याच्या साथीला देखील सज्ज असेल। 6 षटकांचा मर्यादित सामना, प्रथम षटक क्रमांक ठीक आपल्या भेटीसाठी देखील आलाय। ऑन द स्क्रीन गोलंदाज देखील आपण पाहतोय बाबा बाकर गोलंदाज देखील स्ट्रायकिंग एंडला। लेफ्ट हँडर बॅटर देखील आपण पाहतोय वैभव जाधव। पंचाचा देखील इशारा आलाय ठीक आमच्या कमबॉक्स मध्ये। सामना देखील चालू होतोय मैदानावरती। पहिला चेंडू सन्मान एक फटका, चांगला क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट, एकेरीता पूर्ण केले वैभव जाधवच्या फलंदाजी मार्फत देखील आणि दुहेरी धावेचा देखील प्रयत्न असेल। प्रथम षटक क्रमांक आणि त्याच दरम्यान पहिल्या चेंडूवरती दोन्ही फलंदाज देखील 2 धावा पूर्ण करतायत आणि संघाचं सांघिक खातं हे देखील ओपन केले जाते। 2 धावा धावफल करते वैयक्तिक देखील खातं वैभव जाधवच्या फलंदाजी मार्फत देखील आपल्याला पाहताना मिळतोय। 2 धावा धावफल करते देखील। प्रथम षटक क्रमांक आपण पाहतोय बाबा बाकर गोलंदाजी एंडवरती देखील प्रथम षटक क्रमांक एका चेंडूचा देखील खेळ हा झालाय समाप्त। मर्यादित 5 चेंडूचा देखील खेळ असेल बाकी। स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय वैभव जाधव। पुढचा चेंडू या बेसांमध्ये एक फटका, चांगले क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट, एकेरी धावसाठी देखील बाईच्या स्वरूपामध्ये देखील मिळाले आणि त्याचबरोबर संघाची सांघिक धावसंख्या तब्बल 20 धावसंख्या 3 धावा धावफल करते देखील। प्रथम षटक क्रमांक देखील मार्गदर्शक असताना 2 चेंडूचा देखील सांघिक खेळ झालाय समाप्त आणि अंतिम 4 चेंडूचा देखील खेळ असेल बाकी। आता मात्र स्ट्राइक देखील रोटेट केले ओमकार शिंदे स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला देखील पाहताना मिळेल। त्याच दरम्यान गोलंदाजी एंडवरती केला बाबा बाकर देखील सज्ज झाले ऑन द स्क्रीन देखील। पुढचा चेंडू यावेळेस गोलवर टप्प्या चेंडू फटका देखील सजवलाय सुरेख फटका, चेंडूचा प्रवास देखील ट्रॅव्हल करतोय। तिसऱ्या चेंडूवरती मोठा फटका ओमकार शिंदेच्या फलंदाजी मधून आलाय क्रॅकिंग षटकारसाठी। क्रमांक 3 चेंडूचा सांघिक समाप्त झालाय। धावसंख्या 9 धावा धावफलकावरती। पुढचा चेंडू यावेळेस मिस टायमिंग फटका, चेंडू पडल्यानंतर ठीक यष्टीरक्षकाच्या हातीमध्ये देखील विसावा पकडतोय। त्यानंतर चौथ्या चेंडूची ठीक आमच्या स्कोरिंग काउंटिंग मध्ये टिंब चेंडूची देखील गणना झाली आहे। 4 चेंडूचा देखील सांघिक समाप्त। प्रथम षटक क्रमांक आपण पाहतोय गोलंदाजी मार्फत बाबा बाकर देखील। अंतिम 2 चेंडूचा देखील खेळ असेल बाकी। स्ट्रायकिंग एंडवरती ओमकार शिंदे देखील आपण पाहतोय।
पुढचा चेंडू यावेळेस देखील फटका, नक्कीच चेंडूचा प्रवास देखील चाललाय. क्षेत्ररक्षक चेंडूची शर्यत त्याचप्रमाणे एकेरी धाव पूर्ण केले, दुहेरी धावचा देखील प्रयत्न. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा पूर्ण करतायत आणि 2 धावशी संघाची सांघिक धावसंख्या तब्बल आपल्याला 11 धावा आहे. धावफलकावरती देखील पाहताना मिळतात. प्रथम षटक क्रमांक आणि 5 चेंडूचा देखील सांघिक खेळ झालाय. समाप्त अंतिम चेंडूचा देखील खेळ असेल. मार्गदर्शक स्ट्रायकिंग एंडवरती ओमकार शिंदे देखील, गोलंदाजी एंडवरती ऑन द स्क्रीन बाबा बाकर देखील अंतिम चेंडूचा खेळ असेल. मार्गदर्शक पुढचा चेंडू यावेळेस गोलवर टप्प्यात चेंडू, ब्रह्मास्त्राचा वापर पूर्णपणे लेमनेचा देखील फायदा झालाय. एष्टी रक्षकाच्या हातीमध्ये टेक विसाव पकडतोय आणि विकेट क्रमांकाचा 1 देखील बादशाह देखील बनतोय. ओमकार शिंदे बॅक टू द पॅव्हिलियन. समाप्त 6 षटकांचा हा सामना. मर्यादित प्रथम 2 षटक क्रमांक हे पॉवर प्लेचे षटक क्रमांक असतील. नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडवरती कैलास नामक फलंदाज देखील आपल्याला पाहताना मिळतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती नवीन फलंदाज, तर गोलंदाजी मार्फत देखील दुसरं षटक क्रमांक हे आपल्याला गोलंदाजी एंडवरती ऑन द स्क्रीन देखील पाहताना मिळतोय. तर मात्र गोलंदाज मोहम्मद गोलंदाजी एंडवरती पहिल्या चेंडूवरती नक्कीच चेंडू चाललाय निर्बंध क्षेत्रामध्ये. 2 या धावेसाठी पहिल्या चेंडूचं स्वागत केले. 2 धावा देशील वैभव चौथ्याच्या फलंदाजी मार्फत आणि 2 धावांची संघाची सांघिकी धावसंख्येमध्ये देखील भर पडताना संघाची सांघिकी धावसंख्येत तब्बल आपल्याला पाहताना मिळते, ती म्हणजे 13 धावा. धावफलकावरती देखील प्रथमतः देखील फलंदाजी करत असताना आपण पाहतोय फ्रेंड सर्कल सराफ आजगाव क्रिकेट संघ एका गड्याच्या मोबदल्यामध्ये दुसरं षटक क्रमांक पहिल्या चेंडूचं सांघिक झालंय समाप्त. पुढचा चेंडू यावेळेस फटका सजवलाय, देखला फटका ऑन द फटका चाललाय. 1 बाउन्स सीमारेषा पार. यावेळेस चेंडूचा प्रवास देखील वैभव जाधव याच्या फलंदाजी मार्फत पाहायला तर मिळेल. नक्की 4 धावेसाठी देखील निघालाय. पुढचा चेंडू यावेळेस संवाद एक चांगलं क्रिकेट सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय. एकेरी धावसाठी देखील फटका खेळलाय वैभव जाधव याच्या फलंदाजी मार्फत देखील आणि स्ट्राईक देखील रोटेट केले. फलंदाजी एंडवरती स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहताना मिळतोय. कैलास नामक फलंदाज देखील दुसरं षटक क्रमांक आपण पाहतोय आणि त्याच दरम्यान देखील 2 चेंडूचा देखील सांघिक खेळ झालाय समाप्त. अंतिम 4 चेंडू अंतिम 3 चेंडूचा देखील खेळ असेल. देखील मार्गस्थ षटक क्रमांक दुसरं देखील मार्गदर्शक असताना कैलास स्ट्रायकिंग एंडवरती देखील आपण पाहतोय. मर्यादित 6 षटकांचा सामना आणि दुसरं षटक क्रमांक आणि अंतिम 3 चेंडूचा खेळ देखील असेल. मार्गदर्शक यावेळेस नक्कीच लेस्टमचा खूपच बाहेरील चेंडू पंच दोन्ही हात देखील समांतर करतायत. अवांतरचे खून देखील झाले. बोनसच्या स्वरूपामध्ये एकेरी धाव देखील जुळली गेले. धावसंख्येमधील बदल घडताना संघाची सांघिक धावसंख्या तब्बल आपल्याला पाहताना मिळते, ती म्हणजे 19 धावा आहे. धावफलकावरती देखील पुढचा चेंडू यावेळेस देखील फटका एकेरी धावसाठी केलाय. क्षेत्ररक्षक जातोय चेंडूवरती.
तोपर्यंत दोन्ही फलंदाज देखील सुरेखरित्या बिटवीन द विकेटच्या सहाय्याने 2 धावा सफलतेने पूर्ण देखील करतायत आणि त्याच प्रकारे 2 धावांची संघाची सांघिक धावसंख्येमध्ये देखील भर पडताना संघाची सांघिक धावसंख्या तब्बल झाली ती म्हणजे 21 धावा धावफलकावरती देखील दुसरं षटक क्रमांक आपण देखील पाहतोय वामन गोलंदाजी मार्फत देखील 4 चेंडूचा देखील सांघिक आज खेळ झालाय समाप्त अंतिम 2 चेंडूचा देखील हा खेळ असेल मार्गदर्शक स्ट्रायकिंग एंडवरती आपण कैलास नामक फलंदाज देखील पाहतोय पुढचा चेंडू यावेळेस मिस टायमिंग फटका मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्याच दरम्यान फटका बसलाय मैदानावरती आणि चेंडूचा प्रवास ठीक यष्टीरक्षकाच्या हातीमध्ये देखील विसावा घेतोय आणि त्याच नंतर चेंडूचा प्रवास निर्धाव चेंडूमध्ये देखील घडला जातोय 5 चेंडूचा देखील सांघिक खेळ झालाय समाप्त अंतिम चेंडूचा देखील हा खेळ असेल मार्गदर्शक पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल फटका चेंडूचा प्रवास देखील झालाय क्षेत्ररक्षक तैनात आहे त्याच ठिकाणी थोडासा हंबल झालाय एक धाव पूर्ण केले त्याच ठिकाणी जोखमेची दुहेरी धाव देखील सुरेखरित्या बिटवीन द विकेटच्या सहाय्याने देखील 2 धावा देखील पूर्ण केल्या कैलास फलंदाजाने देखील आणि 2 षटकांचा देखील सांघिक खेळ झालाय समाप्त मर्यादित 2 षटक ही पॉवर प्लेची झाले समाप्त आणि धावसंख्येचा विचार केला गेलाय तर धावसंख्या ही तब्बल आपल्याला पाहताना मिळते ती म्हणजे 23 धावा धावफलकावरती प्रथमतः फलंदाजी करसराम फ्रेंड सर्कल झराप आजगाव क्रिकेट संघ लॉस ऑफ 1 विकेट्स देखील तसंच स्पर्धेदरम्यान शुभ आगमन झालंय ग्रामपंचायत सदस्य सन्मानश्री प्रथमेश बांदेकर साहेब आपण देखील या स्पर्धेचा लाभ घेतात आपल्याला विनंती असेल आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती एकूण स्थानापन्न व्हायचंय आणि स्पर्धेचा देखील लाभ घ्यायचा झालाय 12 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या तब्बल 23 धावा धावफलकावरती लॉस ऑफ 1 विकेट्स आपण पाहतोय तिसरा षटक क्रमांक ऋषी कुडव देखील सज्ज झालाय गोलंदाजी मार्फत ऑन द स्क्रीन देखील स्ट्रायकिंग एंडला देखील बदल झालाय वैभव जाधव आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड वरती देखील मर्यादित 6 षटकांचा सामना 2 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल धावसंख्या ही 23 धावा देखील धावफलकावरती तिसरा षटक क्रमांक ऋषी कुडव देखील सज्ज झालाय स्ट्रायकिंग एंडला वैभव जाधव देखील सज्ज झालाय मैदानावरती पुढचा चेंडू संबंध फटका आपण पाहतोय ऑन द कार्पेट लाईनचा फटका एकेरी धावसाठी देखील खेळलाय आणि एकेरी धावशी स्वागत देखील केले ऋषी कुडव या गोलंदाजाचा देखील आणि एकेरी धावशी संघाची सांघिकी धावसंख्या तब्बल 24 धावा धावफलकावरती देखील तिसरं षटक क्रमांक देखील हे मार्गदर्शक असताना गोलंदाजी एंडवरती ऋषी कुडव देखील पाहतोय आपण अजूनही 5 चेंडूचा देखील खेळ असेल मार्गदर्शक स्ट्रायकिंग एंडवरती देखील स्ट्राइक रोटेट देखील केले कैलास फलंदाजाने स्ट्रायकिंग एंडला देखील आपल्याला पाहताना मिळतोय तिसरा षटक क्रमांक आणि पहिल्या चेंडूचा देखील सांघिक खेळ झालाय समाप्त पुढचा चेंडू यावेळेस देखील फटका एकेरी धावसाठी देखील खेळलाय क्षेत्ररक्षक तैनात हितेश थोडासा देखील हंबल झालाय त्या ठिकाणी आणि त्याच दरम्यान दोन्ही फलंदाज देखील एकेरी धाव पूर्ण करतायत दोन्ही चेंडूचा देखील सांघिक खेळ झालाय समाप्त धावसंख्येचा देखील विचार केला गेला तरी धावसंख्या ही तब्बल 25 धावा या देखील धावफलकावरती तिसरं षटक क्रमांक हे देखील मार्गदर्शक असताना आपण पाहतोय प्रथम 2 चेंडूचा खेळ झालाय समाप्त स्ट्रायकिंग एंडवरती स्ट्राइक देखील रोटेट केलाय वैभव जाधव यावेळेस संबंध एक फटका चांगला क्रिकेट सेन्सिबल क्रिकेट ऑन द कार्पेट लाईनचा फटका एकेरी धावसाठी दुहेरी धावाचा तमाम प्रयत्न आणि त्याच ठिकाणी रनआउटच्या स्वरूपामध्ये ते केला दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न वैभव जाधव या फलंदाजचा आणि कुठेतरी फसतोय आणि विकेट क्रमांक 2 वैभव जाधव माघारी परत असणार फ्रेंड सर्कल झराप क्रिकेट संघ आजगाव आपल्या
नवीन फलंदाज आपण पाहतोय किशोर नामक फलंदाज आपण पाहतोय नक्कीच नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आणि स्ट्रायकिंग एंडवरती कैलास नामक फलंदाज तिसरा षटक क्रमांक 3 चेंडूचा सांघिक देखील खेळ झालाय समाप्त अंतिम 3 चेंडूचा देखील खेळ असेल मार्गदर्शक आपण पाहतोय गोलंदाजी एंडवरती ऋषी कुडव देखील सज्ज झालाय तर स्ट्रायकिंग एंडवरती देखील कैलास नामक फलंदाज देखील आपल्याला पाहताना मिळतोय पुढचा चेंडू यावेळेस फुल टॉस पद्धतीचा चेंडू पंचाचा इशारा देखील आलाय नो चेंडूचा एकेरी धाव पूर्ण केले दुहेरी धावचा देखील प्रयत्न असेल आणि सफल गुड रनिंग बिटवीन द विकेटच्या साहाय्याने 2 धाव पूर्ण केल्या आणि त्याचबरोबर नोची 1 धाव म्हणजे टोटली 3 धावा खर्च केल्या त्या चेंडूवरती आणि 3 धावशी संघाची सांघिक धावसंख्येमध्ये देखील जोडल्या जात आहेत त्या 3 धावा आणि 3 धावशी संघाची सांघिक धावसंख्या तब्बल आपल्याला पाहता मिळते ती म्हणजे 29 धावा या देखील धावफलकावरती तिसरं षटक क्रमांक देखील आपण पाहतोय आणि त्याच दरम्यान नो चेंडू देखील आपल्याला पाहताना मिळाले आणि फ्रीडची देखील नामी संधी असेल स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज देखील कैलास आपल्याला पाहताना मिळतोय ऋषी कुडव देखील सज्ज झालाय गोलंदाजी मार्फत देखील पुढचा चेंडू यावेळेस फुल टॉस पद्धतीचा चेंडू नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्याच ठिकाणी प्रयत्न फसलाय एकेरी धावसाठी देखील चेंडू ट्रॅव्हल केलाय आणि एकेरी धावची संघाची सांघिक धावसंख्या तब्बल 30 धाव आहे धावफलकावरती देखील तिसरं षटक क्रमांक हे मार्गदर्शक असताना गोलंदाजी एंडवरती देखील ऋषी कुडव आपण पाहतोय 4 चेंडूचा देखील सांघिक खेळ झालाय समाप्त स्ट्राईक देखील रोटेट केले किशोर या फलंदाजाचा देखील स्ट्रायकिंग एंडवरती असेल किशोर आणि त्याच दरम्यान अंतिम 2 चेंडूचा देखील खेळ असेल मार्गदर्शक तिसरा षटक क्रमांक आपण पाहतोय पुढचा चेंडू यावेळेस मिस टायमिंग फटका इष्टरक्षकाची थोडीशी चूक आणि चुकीचं रूपांतर नक्कीच एकेरी धावसाठी देखील झालंय आणि त्याचप्रमाणे 5व्या चेंडूवरती देखील 1 धाव मिळाले आणि एकेरी धावशी संघाची सांघिक धावसंख्या ही तब्बल आपल्याला पाहताना मिळते ती म्हणजे 31 धाव आहे धावफलकावरती देखील अंतिम चेंडूचा खेळ असेल मार्गदर्शक तिसरा षटक क्रमांक आपण पाहतोय मर्यादित 6 षटकांचा सामना आणि तिसरा षटक क्रमांक गोलंदाजी एंडवरती गोलंदाज देखील ऋषी कुडव अंतिम चेंडूचा खेळ देखील असेल मार्गदर्शक स्ट्राईक देखील रोटेट केलाय कैलास फलंदाजाने स्ट्रायकिंग एंडला कैलास देखील आपल्याला पाहताना देखील पुढचा चेंडू यावेळेस सन्मानदायक क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न होता त्याच ठिकाणी चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेरचं वर पकडतोय आणि त्याच नंतर ठेक यष्टीरक्षकाच्या हातीमध्ये देखील विसावा पकडतोय आणि त्याच नंतर 3 षटकांचा सांघिक खेळ झालाय समाप्त 18 चेंडूच्या समाप्तीनंतर टोटली धावसंख्येचा विचार केला गेलाय तर धावसंख्या तब्बल 31 धाव आहे धावफलकावरती प्रथमतः देखील फलंदाजी करत सराफ फ्रेंड सर्कल सराफ आसगाव क्रिकेट संघ 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या तब्बल 31 धाव आहे धावफलकावरती तसंच स्पर्धेदरम्यान देखील शुभागमन झाले माजी सरपंच सन्मान श्री मनोज उपवेकर साहेब आपल्याला विनंती असेल आपण यायचं आपल्या मुख्य व्यासपीठावरती देखील स्थानापन्न व्हायचं आणि या स्पर्धेचा लाभ देखील घ्यायचा आहे तसंच स्पर्धेदरम्यान आगमन देखील झाले भाजप कार्यकर्ते सन्माननीय श्री संतोष अंसुरकर सर आपण देखील या स्पर्धेचा लाभ घेते आपल्याला देखील विनंती असेल आपण या आपल्या मुख्य व्यासपीठावरती देखील स्थानबद्ध व्हा मर्यादित 6 षटकांचा सामना आपण पाहतोय खासदार चषक 2025-26 चा रणसंग्राम आणि आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील दुसरी लढत देखील आपण पाहतोय एका बाजूने आसगाव क्रिकेट संघ तर दुसऱ्या बाजूने आरवली क्रिकेट संघ या 2 क्रिकेट संघादरम्यान देखील पुढचं षटक क्रमांक यावेळेस नक्कीच खोलवर टप्प्याचा चेंडू बायच्या स्वरूपामध्ये देखील 1 धाव मिळाले आपण पाहतोय 4थं षटक क्रमांक त्याच दरम्यान पहिल्या चेंडूवरती देखील खोलवर टप्प्याचा चेंडू ब्रह्मास्त्राचा पूर्णपणे वापर केलाय गोलंदाज देखील गोलंदाज आपण पाहतोय बाबा बाकर गोलंदाजी एंडवरती देखील धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या आपल्याला पाहताना मिळते ती म्हणजे 32 धाव आहे धावफलकावरती मर्यादित 6 षटकांचा सामना त्याच दरम्यान 4थं षटक क्रमांक आपण पाहतोय एका चेंडूचा सांघिक खेळ झालाय समाप्त स्ट्राईक देखील रोटेट केले फलंदाजी एंडवरती फलंदाज आपल्याला पाहताना मिळते तो म्हणजे किशोर नामक फलंदाज लेफ्ट हँडर बॅटर त्याच ठिकाणी गोलंदाजी एंडवरती बाबा बाकर देखील सज्ज झालाय पुढचा चेंडू यावेळेस देखील सन्माननीय क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न चेंडूचा प्रवास देखील चाललाय
बाईच्या स्वरूपामध्ये देखील एकेरी धावसाठी आणि त्याच दरम्यान एकेरी धावशी संघाची सांघिक धावसंख्येमध्ये देखील भर पडताना संघाची सांघिक धावसंख्या तब्बल 33 धावा या देखील धावफलकावरती देखील आपल्याला पाहताना मिळते. चौथा षटक क्रमांक आणि त्याच प्रकारे 2 चेंडूचा देखील सांघिक खेळ झालाय समाप्त. अंतिम 4 चेंडूचा देखील खेळ असेल मार्गदर्शक स्ट्रायकिंग एंड वरती किशोर देखील आपल्याला पाहताना मिळतोय. पुढचा चेंडू यावेळेस मिस टायमिंग फटका एसटी रक्षकाची थोडीशी चुकी आणि या चुकीचं रूपांतर चेंडू नक्कीच एकेरी धावसाठी देखील ट्रॅव्हल करत असताना निर्बंध क्षेत्रामध्ये देखील आणि एकेरी धावशी संघाची सांघिक धावसंख्या तब्बल 34 धावा धावफलकावरती देखील चौथा षटक क्रमांक हे देखील मार्गदर्शक असताना आपण पाहतोय. 3 चेंडूचा देखील सांघिक खेळ झालाय समाप्त. स्ट्राईक देखील रोटेट केले. फलंदाज कैलास स्ट्रायकिंग एंड वरती देखील आपल्याला पाहताना देखील मिळतोय आणि गोलंदाजी एंड वरती देखील बाबा बाक्कर चौथा षटक क्रमांक वैयक्तिक दुसरं आणि संघातर्फे देखील चौथा षटक क्रमांक आपण पाहतोय. त्याच्या गोलंदाजी मार्फत देखील अंतिम 3 चेंडूचा देखील खेळ असेल मार्गदर्शक. पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच कार्पेट लाईनचा फटका एकेरी धावसाठी केला. दुहेरी धावचा देखील असेल प्रयत्न मैदानावरती त्याच ठिकाणी परतीची खराब फेकी मात्र बॅकअप आहे त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्यात आणि 2 धावाची संघाची सांघिक धावसंख्या ही तब्बल आपल्याला पाहताना मिळते ती म्हणजे 36 धावा धावफलकावरती चौथा षटक क्रमांक आपण पाहतोय आणि 4 चेंडूचा देखील सांघिक खेळ झालाय समाप्त. स्ट्रायकिंग एंड वरती देखील कैलास मग फलंदाज अंतिम 2 चेंडूचा देखील खेळ असेल मार्गदर्शक. मर्यादित 6 षटकांचा सामना खासदार चषक 2026 आणि तिसरा दिवस आणि दुसरी लढत या मैदानावरती. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग फटका हवेत केला. त्याच प्रकारे क्षेत्ररक्षक घेतोय झेल टिपण्याची नामी संधी आणि संधी चुकवली जाते. चेंडू मायभूमीला स्पर्श करतोय त्याच प्रकारे जीवनदान देखील मिळालंय फलंदाज कैलास फलंदाजाला देखील धावसंख्या तब्बल आपण पाहतोय 38 धावा धावफलकावरती 5 चेंडूचा सांघिक खेळ समाप्त झाला. अंतिम चेंडूचा खेळ असेल मार्गदर्शक. पुढचा चेंडू यावेळेस देखील मिस टायमिंग फटका हवेत केलाय क्षेत्ररक्षक तैनात आहे. यावेळेस कोणती चुकी केली जात नाहीये आणि यावेळेस कमबॅक केलाय. अंतिम चेंडूवरती देखील विकेट क्रमांक 3 हा देखील आपल्या गोलंदाजी मार्फत देखील पटकावतोय तो गोलंदाज बाबा बाकर. कैलासाची खेळी आले संपुष्टात. कैलास बॅक टू द पॅव्हेलियन देखील चार षटकाच्या समाप्तीनंतर अखेरची धावसंख्या 38 धावा धावफलकावरती लॉस ऑफ 3 विकेट्स आपण पाहतोय. नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडवरती देखील मधु वराडकर देखील सज्ज झालाय. त्याच प्रकारे गोलंदाजी एंडवरती देखील गोलंदाज आपल्याला 72 मिळतोय. 5वा षटक क्रमांक ऋषी कुडव. पुढचा चेंडू यावेळेस मिस टायमिंग फटका खेळलाय एकेरी धावसाठी देखील ऑन द कार्पेट लाईनचा फटका एकेरी धावसाठी देखील खेळलाय आणि त्याच प्रकारे एकेरी धावांची संघाची सांघिक धावसंख्येमध्ये संघाची सांघिक धावसंख्या ही ऍड होत असताना 39 धावा धावफलकावरती देखील आपण पाहतोय. 5वा षटक क्रमांक आणि पहिल्या चेंडूचा देखील सांघिक खेळ समाप्त झालाय. ऋषी कुडव गोलंदाजी एंडवरती देखील आपण पाहतोय. अंतिम 5 चेंडूचा देखील खेळ असेल मार्गदर्शक आणि स्ट्राईक देखील रोटेट केले. मधु या फलंदाजाने देखील स्ट्रायकिंग एंडवरती देखील आपल्याला पाहताना मिळतोय मधु वराडकर.
पुढचा चेंडू मोठा फटका नक्कीच फटका देखील बसला इस्टेट गेला नक्कीच संधी होती झेल टिकण्याचे परंतु संधी चुकवली जाते त्याच प्रकारे एकेरी धाव पूर्ण केलेत आणि एकेरी धावची संघाची सांघिक धाव संख्या तब्बल 40 धावफलकावरती देखील आपण पाहतोय 6 षटकाचा मर्यादित सामना आणि 5वा षटक क्रमांक आणि त्याच दरम्यान 2 चेंडूचा देखील सांघिक समाप्त झालाय आणि 4 चेंडूचा देखील खेळ असेल मार्गस्थ गोलंदाजी एनवरती गोलंदाज देखील आपल्याला पाहताना मिळते ऋषी कुडव देखील वैयक्तिक दुसरा षटक क्रमांक देखील आपण पाहतोय आणि संघातर्फे 5वा षटक क्रमांक त्याच प्रकारे स्ट्राईक देखील रोटेट केले किशोर फलंदाजी एनवरती देखील यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग फटका एकेरी धावसाठी केलाय दुहेरी धावचा असेल प्रयत्न त्याच ठिकाणी चित्ररक्षक येतोय आणि त्याच प्रकारे एकेरी धावचे समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजाला देखील आणि एकेरी धावची संघाची सांघिक धावसंख्या तब्बल 41 धावा या देखील धावफलकावरती आपण पाहतोय 3 चेंडूचा देखील सांघिक खेळ झालाय समाप्त अंतिम 3 चेंडूचा देखील खेळ असेल मार्गस्थ आता मात्र स्ट्राईक देखील रोटेट केले मधु वराडकर या फलंदाजाने देखील स्ट्रायकिंग एनवरती देखील आपल्याला पाहताना मिळते तर गोलंदाजी एनवरती ऋषी कुडव देखील सज्ज झालाय यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग फटका अवैध देखील केलाय मधु या फलंदाजाने देखील आणि विकेट क्रमांक 4 चा देखील मानकरी ठरलाय मधु वराडकर बॅक टू द पेव्हलियन देखील परतत असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मधु याच्या फलंदाजी मार्फत आणि तोच प्रयत्न फसलाय आणि त्याच ठिकाणी काय सुंदर झेल देखील टिपलाय आणि चौथा हादरा विकेटचा क्रमांक मधुसूदन वराडकर बॅक टू द पेव्हलियन 5वा षटक क्रमांक आणि फलंदाजी एंडवरती स्ट्रायकिंग एंडला फलंदाज देखील आपल्याला पाहताना मिळतोय भानुदास फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती यावेळेस चांगला चेंडू आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर थोडस आत्मचं वळण पकडतोय आणि त्याच दरम्यान देखील ठीक आहे यष्टीरक्षकाच्या हातीमध्ये देखील विसावा पकडतोय आणि त्याच नंतर 5वा षटक क्रमांक आणि 5 चेंडूचा देखील सांघिक खेळ झालाय समाप्त अंतिम चेंडूचा खेळ असेल मार्गदर्शक अंतिम चेंडू देखील फटका देखील सजवलाय घोषित क्षेत्रामध्ये एकेरी धावसाठी देखील खेळलाय आणि एकेरी धावची संघाची सांघिक धावसंख्येमध्ये संघाची सांघिक धावसंख्या ही ऍड होत असताना आपण पाहतोय धावफलकावरती देखील 42 धावफलकावरती 5 षटकाचा सांघिक समाप्त झालाय 30 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या ही 41 धावा धावफलकावरती देखील अंतिम 6 चेंडूचा देखील खेळ असेल बाकी कारण तो मर्यादित 6 षटकाचा सामना आपण पाहतोय खासदार चषक आणि स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसाची दुसरी लढत देखील या मैदानावरती आणि अंतिम षटकाचा असेल खेळ मार्गदर्शक इनिंगची सांगता करणारे षटक क्रमांक येणारे 6 चेंडूंमध्ये कितपत धावा बनवेल फ्रेंड सर्कल झराप आजगाव क्रिकेट संघ हे देखील पाहणं गरजेचं असेल मैदानावरती अंतिम षटक क्रमांक गोलंदाजी एनवरती गोलंदाज देखील आपण पाहतोय प्रणय नामक गोलंदाज देखील सज्ज झालाय स्ट्रायकिंग एनवरती फलंदाज आपल्याला पाहताना मिळतोय भानुदास्तंभ फलंदाज यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम फटका आणि त्याच दरम्यान चेंडू घोषित क्षेत्रामध्ये एकेरी धावसाठी देखील निघालाय आणि एकेरी धावशील संघाची सांघिक धावसंख्या तब्बल 42 धावा धावफलकावरती देखील 43 धावफलकावरती देखील आपण पाहतोय पहिल्या चेंडूचा सांघिक खेळ झालाय समाप्त अंतिम 5 चेंडूचा देखील खेळ असेल मार्गदर्शक स्ट्रायकिंग एंडवरती स्ट्राईक देखील रोटेट केले तो म्हणजे किशोर नामक फलंदाज देखील स्ट्रायकिंग एंडवरती देखील आपल्याला पाहताना देखील मिळतोय अंतिम षटक क्रमांक इनिंगची सांगता करणारे षटक क्रमांक आपण पाहतोय मर्यादित 6 षटकांचा सामना आणि 5 चेंडूचा देखील खेळ असेल मार्गदर्शक
पुढचा चेंडू यावेळेस लेग स्टंपच्या खूपच बाहेर येईल चेंडू पंच दंडात्मक करताय गोलंदाजाला आणि त्याच दरम्यान चेंडूचा प्रवास आपल्याला पाहताना मिळते बोनसच्या स्वरूपामध्ये देखील एकेरी धावासाठी देखील निघाला आणि एकेरी धावशी संघाची सांघिक धावसंख्या ही तब्बल आपल्याला 44 धावा धावफल करते देखील पाहताना मिळत आहे. आता मात्र असेल अंतिम 5 चेंडूचा खेळ मार्गदर्शक आणि स्ट्रायकिंग एंडवरती देखील आपण पाहतोय किशोर हा फलंदाज. यावेळेस फुल टॉस मध्ये चेंडू मिस टायमिंग फटका हवे देखील केला क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी आणि साधू सोपं जाईल सेफ बँड मध्ये आपल्या टिपलं जात आहे आणि विकेट क्रमांकाचा 5वा देखील हातरा देखील बसलाय. आसगाव क्रिकेट संघाला देखील किशोर माघारी परत असताना डगआउटच्या स्वरूपाच्या दिशेने देखील बॅक टू द पॅव्हेलियन. दरम्यान आजच्या स्पर्धेचा तिसरा दिवस आणि दुसरी लढत महत्वपूर्णची लढत देखील आपण मैदानावरती पाहतोय. प्रथमतः फलंदाजी करसना फ्रेंड सर्कल जरा पाचगाव क्रिकेट संघ तब्बल 44 धावा बनवतोय. 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये अंतिम षटक क्रमांक देखील मार्गदर्शक असताना आपण पाहतोय. 2 चेंडूचा देखील सांघिक खेळ हा झालाय समाप्त. अंतिम 4 चेंडूचा देखील खेळ असेल मार्गदर्शक आणि नवीन फलंदाज सनी या फलंदाज देखील आपण पाहतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याच्या फलंदाजी मार्फत आणि तोच प्रयत्न फसलाय आणि चेंडूचा प्रवास ठीक टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातीमध्ये देखील 20वा पकडतोय आणि त्याच नंतर ठीक चेंडूची गणना आमच्या स्कोरिंग काउंटिंग मध्ये देखील निर्धाव पद्धतीमध्ये देखील घडली जाते. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर अखेरची धावसंख्या आपण पाहतोय 44 धावा धावफलकावरती अंतिम षटक क्रमांक आणि त्याच दरम्यान देखील अंतिम 3 चेंडूचा देखील खेळ असेल मार्गदर्शक. स्पर्धेमध्ये प्रत्येक भगत सर आपल्याला विनंती असेल मैदानामध्ये देखील प्रत्येक आपल्याला विनंती असेल मैदानावरती जे पुढचा चेंडू यावेळेस मिस टायमिंग फटका हवे देखील केला क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी बाबा बागकर येतो स्क्रीन वरती आणि सातो सपल सेल हे आपल्या सेफ हँड मध्ये टिपलं देखील जाते आणि विकेट क्रमांक 6वा हादरा देखील बसलाय सनी याच्या स्वरूपामध्ये देखील सनी बॅक टू द आपल्या सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण डगआउटच्या स्वरूपामध्ये येऊन देखील स्थानबद्ध व्हायचंय. विनंती असेल मित्रांनो की डगआउटच्या दिशेने आपण गाड्या लावून जिकडे या स्पर्धेचा लाभ घेत आहेत विनंती असेल आपण डगआउट मध्ये ज्या गाड्या आपण पार्किंग केल्यात त्या गाड्या बाजूला देखील काढायच्या आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती नवीन फलंदाज सिनात सातोस्कर यांच्या फलंदाजी मार्फत एक फटका पाहायला मिळाला. एकेरी धावसाठी देखील केलाय. दुहेरी धावाचा असेल प्रयत्न आणि परतीची खराबपैकी त्याच ठिकाणी मैदानावरती आणि जिथे 2 धावा होत्या तिथे टोटल 3 धावा खर्च केले जात आहेत आणि 3 धावेनिशील संघाची सांघिक धावसंख्येमध्ये देखील भर पडताना संघाची सांघिक धावसंख्या देखील आपण पाहतोय ती म्हणजे 47 धावा हे देखील धावफलकावरती अंतिम षटक क्रमांक स्लॉपचा षटक क्रमांक आपण पाहतोय. गोलंदाजी एंड वरती गोलंदाज देखील आपण पाहतोय तो मात्र प्रणय नामक गोलंदाज आणि अंतिम चेंडूचा देखील नवीन फलंदाज मायकल नामक फलंदाज आलाय स्ट्रायकिंग एंड वरती आणि नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न
पंचांना देखील विनंती असेल आपण आपला निर्णय देखील कळवायचा आहे. दोन्ही ऑफिशियल पंच आपल्याला विनंती असेल आपल्याला आपला निर्णय देखील कळवायचा आहे. नक्कीच फलंदाज हा माघारी परतलाय आणि 6 षटकांचे झाले सांगता इनिंगची झाले सांगता पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या तब्बल 47 धावांपर्यंत मजल मारतोय तो म्हणजे फ्रेंड सर्कल सराफ आजगाव क्रिकेट संघ आणि 48 धावांची असेल आवश्यकता येणाऱ्या 36 चेंडूंमध्ये ती म्हणजे आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघाला. धन्यवाद डीजे. विनंती असेल वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं खासदार चषक 2026 हा रणसंग्राम आणि स्पर्धेतील आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील सामना क्रमांक 2 आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघ विपक्ष फ्रेंड सर्कल साराप आसगाव क्रिकेट संघ या दोन क्रिकेट संघादरम्यान नाणेफेकीचा सुदैवी कल जिंकला होता. एका बाजूला आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघाने प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय आतापर्यंत विचार केलाय तर सार्थ ठरवलाय. तो निर्णय 47 धावा जमवलाय आसगाव क्रिकेट संघानं आणि त्या 47 धावांमध्ये आणि 48 धावांचं प्रत्युत्तर देण्यासाठी आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये पदार्पण देखील करते. पंचाची जोडी देखील दोन ऑफिशियल आपण पाहतोय. सर्वोत्तम मोठे व त्यांना साथ देण्यासाठी सर नाना नाईक ही पंचाची जोडी मैदानामध्ये पदार्पण करते. एका बाजूला 48 धावांचा पाठलाग करतोय आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघ.
आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघाचा अतिरिक्त खेळाडू त्वरित या आमच्या कॉमेंट्री बॉक्स कक्षामध्ये. पहिल्या डावाची झाली समाप्ती. पहिल्या डावामध्ये जमवल्यात 47 धावा आणि 48 धावांचा उद्दिष्टपूर्व लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघाचा हुकमीचा फलंदाज वाबर कांबळे व त्याला साथ देण्यासाठी यश नॉन स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय. पंचाचा सिग्नल आमच्यासाठी कॉमेंट्री बॉक्स कक्षेमध्ये पाठवला जातोय. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या कालखंडामध्ये ज्या गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीच्या अचूक शैलीनं आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही त्या खाली जागेचा पुरेपूर वापर केलाय बॅटर्सने आणि या डावातील पहिला चौकार वामन कांबळेच्या बॅटने निघालाय 4 धावांसाठी. महत्वपूर्ण संजीवनी चौकार पाहायला भेटले वाबर कांबळेच्या बॅट. एक निर्णायक चौकार 4 धावांशी संघाचं स्वतःचं अकाउंट ओपन केलं एकंदरीत आणि चांगली फलंदाजी देखील, कारण पहिल्या फळीतील फलंदाज प्रामुख्याने चांगली फलंदाजी करतात आणि प्रत्युत्तर दिले फलंदाज वामनने देखील. यावेळी बॅटची लेमनेज एक तेरी तो एक बेरी तो सवा शेर तो बेबाजीगर असं प्रत्युत्तर दिले एकंदरीत गोलंदाजाने. अचूक टप्प्यावरील भेदक गोलंदाजीचा तो 12 हा प्रकार चेंडूला ऑनसाइडला मारण्याचा तो प्रयत्न आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाच्या फलंदाजाला किंचितला बॅटला स्पर्श झालाय चेंडू आणि निघालाय सेफ हेड वैभव जाधवच्या सेफ हेड मध्ये. पहिली क्रॅकिंग विकेट वामन कांबळे बॅक टू द पवेलियन. ओव्हर टू डीजे. यानंतर लगेचच सामना होतोय होडावडा क्रिकेट संघ आणि चालू असलेल्या सामन्यातील विजेता क्रिकेट संघ या दोन क्रिकेट संघादरम्यान नवीन बॅट आणि त्याचप्रमाणे शिरोडा भाजप पदाधिकारी सन्माननीय श्री संतोष सांजी साहेब यांचं देखील शुभ आगमन झालंय. सर तुम्हाला देखील विनंती होती आपण यायचंय आमच्या मान्यवर कक्षेमध्ये येऊन तुम्ही देखील स्थानपन्न व्हायचंय. वर या मॅच कडे नैना सातोसकर एका बाजूला कमबॅक करताना पाहायला भेटतोय. फ्रेंड सर्कल झरब आसगाव क्रिकेट संघाच्या बाजूने चांगली गोलंदाजी या चौथ्या षटकादरम्यान. यावेळी देखील फुल परफेक्ट फुल करण्यासाठी तो फटका फर्स्ट लाईन विकेट देखील सॅक्रिफाइस केली जाईल. एकंदरीत यश कांबळे पहिल्या षटकापासून तो प्रयत्न करत होता चेंडू फळीला चांगले चेंडू स्पर्श करण्यासाठी, मात्र त्याच्या प्रयत्नांना ते यश प्राप्त होत नव्हतं. त्याच पद्धतीने नवीन बॅटर प्रणय बाक्करसाठी ती मिळालेली संधी स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने, मात्र निराश आणि हताश होऊन फलंदाज यश कांबळेला हे मैदान सोडावं देखील लागेल. तीन गडी टिपले एकंदरीत आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघाचे. विचार केलाय धावफलक स्थिरावलाय तो अजूनही 34 या आकड्यावरती जिंकण्यासाठी 14 अजूनही बनवायचे. नवीन बॅटर रॉ स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने आपण पाहतो ओमकार शिपकर आणि या चौथ्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. निदान सातोसकरने ते धावफलक रोधक गतीमध्ये अडकवले. एकंदरीत गतिरोधकावर आपण पाहायला भेटते 34 धावा. यावेळी चांगला चेंडू फटका फसलाय झेल टिपण्याची संधी वैभव जाधव ऍक्शन मध्ये पाहायला भेटत आहेत आणि ते झेल देखील टिपलंय. महत्वपूर्ण चौथा हादरा बसलाय चौथ्या षटकामध्ये आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघासाठी. डीजे
4 गडी हे महत्वाचे टिपले आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघाचे आणि महत्वाचे 4 गडी टिपल्यानंतर ती त्यांच्या डगआउटमध्ये असणारी शांतता सांगून गेले त्या विकेटचं महत्व. कारण प्रामुख्याने ज्या ज्या क्षणी पारी एका बाजूला रखसळते आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघाची तू पारी सांभाळण्यासाठी प्रणय बाकर प्रामुख्याने ते कार्य पार पाडत असतो. आणि आज त्यांनी मैदानामध्ये निराश देखील केले त्या फलंदाजी करणाऱ्या क्रिकेट संघासाठी म्हणजे आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघासाठी 12 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता आणि त्या 14 धावांचा पाठलाग करायला त्यासाठी दोन्ही नवीन बॅटर्स आपण मैदानामध्ये पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला ओंकार शिपकर, नॉस्ट्रायकिंग एंडला निलेश संसुरकरकडे ती क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. मात्र ती क्षमता आज मैदानामध्ये पूर्णत्वास नेण्याचे कार्य एकंदरीत करायचंय. वैयक्तिक कोठ्यातील दुसरं षटक संघातर्फे ते 5वं षटक ओंकार शिंदे बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला भेटतात. 12 चेंडू डिफेन्स करायचा आहे तब्बल 14 धावा. ओंकार शिंदे बॉलिंग ट्रॅक वरती स्ट्रायकिंग एंडला ओंकार चिपकर. यावेळी पहिला चेंडू वेगानं पाहायला भेटलाय. पडल्यानंतर थोडस वळण पकडणारा तो चेंडू आणि वैभव जाधव कडून यष्टीरक्षण खूप चांगले देखील झाले त्या ठिकाणी. या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल शेवटच्या टप्प्यापर्यंत. हा सामना नेण्यासाठी शेवटच्या चेंडूपर्यंत कदाचित हा सामना जाईल. कारण आतापर्यंत विचार केलाय दोन्ही क्रिकेट संघ एकमेकांसोबत नवके क्रिकेट संघ मात्र शेवटच्या टप्प्यापर्यंत हा सामना जाण्यासाठी प्रयत्न करतायत. दोन्ही क्रिकेट संघ एका बाजूला धावा काढण्यासाठी आणि दुसऱ्या बाजूला धावा वाचवण्यासाठी होणारे ते प्रयत्न. यावेळी चांगला चेंडू प्रतिउत्तर दिले लॉफ्टेड फटका ओरपी चेंडूच्या दिशेनं आणि शॉर्टलेग क्षेत्रामध्ये चांगलं प्रोटेक्शन देखील. एकेरी धाव वेगानं पूर्ण केली दोन्ही बॅटर्स ते देखील धावफलक स्थिरावले 35 धावा या धावफलकावर. अजूनही 13 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघासाठी. आणि तो फलंदाज मैदानामध्ये देखील आलाय निलेश सोलसुरकर. निलेश सोलसुरकरचं एक वैशिष्ट्य त्याच्या चेंडू फैला चेंडू जर चांगल्या पद्धतीने जर स्पर्श झाला तर नक्कीच सीमारेषा वळवल्यापासून तो किंचितचा सुद्धा मागे बघणार नाही. कारण ती वेगाने फिरणारी चेंडू फळी द्यायची आणि मोठे फटके मारण्यासाठी तो जाणला जातो. आणि ओंकार शिंदेसाठी ते प्रश्न असतील कारण फलंदाज खूप चांगला आहे. समोरील क्रिकेट संघाचा विचार केलाय मात्र गोलंदाजी खूप चांगली करावी लागेल. अजूनही उरल्यात 9 धावा हा सामना जिंकण्यासाठी. 9 चेंडू 9 धावांची आवश्यकता. प्रति चेंडू 1 ची सरासरी राखावी लागेल आरवलीश्वर आरवली क्रिकेट संघासाठी. यावेळी उडवण्याचा प्रयत्न चांगला चेंडू पाहायला भेटला वेगानं टाकलाय चेंडू. एक चांगली गोलंदाजी. चौथा चेंडू हा निर्धाव पद्धतीने पहिला चेंडू ज्या पद्धतीने हाताळला ओंकार शिंदेनं त्याच पद्धतीचा चौथा चेंडू निर्धाव पाहायला भेटलाय. 8 चेंडू 9 ची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. यावेळी बॅटची लमन आहे झेल टिपण्याची संधी वैभव जाधव कडून मिसफील्ड झाली आहे आणि चुकीचं रूपांतर देखील एकरी धावेसाठी बनल्या 40 धावा या धावफलकावर. अजूनही 8 धावा बनवायचे 7 चेंडू उरलेत. सामना शेवटच्या चेंडू पर्यंत जातोय की काय नक्कीच यावेळी थांबवली असते. निलेश सोलसुरकरची पारी वैभव जाधवची थोडीशी चुकी पाहायला भेटली आहे आणि त्या चुकीचं स्वरूप एकत्रित एकेरी धावेमध्ये 40 धावा या धावफलकावर पाहायला भेटले. 7 चेंडू 8 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. सात चेंडू 8 ची आवश्यकता. ज्यावेळी उडवला ऑन साइडला चेंडू निघाला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतो मात्र जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत निर्णायक मिळतील या चेंडूवर 4 धावा देखील. शेवटच्या चेंडूवर ते आक्रमण केले एकंदरीत ओंकार शिपकर या बॅटरनं आणि निर्णायक या 4 धावा धावफलक 44 धावा या धावफलकावरती देखील. 6 चेंडू जिंकण्यासाठी उरले 4 धावांची आवश्यकता. 44 धावांपर्यंत मजल मारली. पहिल्या इनिंगचा विचार केलाय 10 ते 15 धावा कमी पडल्या एकंदरीत फ्रेंड्स सर केले आणि आज ते सार्थक आणि आज त्या कार्याला नक्कीच क्षमता ती मैदानामध्ये दाखवावी लागेल गोलंदाज किशोर जाधवला. 6 चेंडू 4 ची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला निलेश सोलसुरकर त्याच्या बॅटने निघालाय एक क्रॅकिंग चौकार देखील.
यावेळी उडवलाय बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी चेंडूचा झालेला 20वा MS धोनी स्टाईल मध्ये सामना संपवलाय. निघायला 4 धावा या धावफलकावरती 48 धावांपर्यंत बझल मारली आहे.